नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एनजे अकॅडमीच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आपण महा टी साठी अतिशय महत्त्वपूर्ण अतिशय इम्पॉर्टंट अशी प्रश्नपत्रिका या ठिकाणी पाहत आहोत। आजची आपली प्रश्नपत्रिका क्रमांक 2 आहे। कोणत्या विषयाची आहे तर या ठिकाणी आपण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र हा अतिशय महत्त्वपूर्ण आणि अतिशय इम्पॉर्टंट असा सब्जेक्ट या ठिकाणी पाहत आहोत। ठीक आहे, आजचा आपला व्हिडिओ क्रमांक किंवा प्रश्नपत्रिका क्रमांक किती आहे? 2 आहे। जर याच्या अगोदरचा व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर तुम्हाला तो सुद्धा पाहून घ्यायचा आहे, कारण त्याच्यामध्ये सुद्धा आपण परीक्षेच्या दृष्टीने अतिशय इम्पॉर्टंट असे प्रश्नसंच या ठिकाणी घेतलेला आहे। ठीक आहे, मग या ठिकाणी बघूया आपला पहिला प्रश्न काय बघा। बाह्य उद्दीपकासंबंधी मज्जातंतूमार्फत मेंदूकडे पोहोचवल्या जाणाऱ्या प्राथमिक स्वरूपाच्या मानसिक क्रियेला डॅश डॅश म्हणतात। आता काय विचारलं आपल्याला की बाह्य उद्दीपकासंबंधित मज्जातंतूमार्फत मेंदूकडे पोहोचविणाऱ्या जाणाऱ्या प्राथमिक स्वरूपाच्या मानसिक क्रियेला काय म्हणतात असं आपल्याला ठिकाणी विचारलेलं आहे। मग ऑप्शन काय दिलेत बघा, अवबोध, प्रतिमा, संवेदना आणि कल्पना। आता या ठिकाणी काय विचारलं आपल्याला की प्राथमिक स्वरूपाची मानसिक क्रिया विचारली। कोणत्या स्वरूपाची? प्राथमिक स्वरूपाची मानसिक क्रिया, म्हणजे एखादी गोष्ट आपण पाहिल्या आपल्या मेंदूकडे फक्त काय झालं, त्याचा संदेश गेलाय, मग त्याला काय म्हणतात तर त्याला संवेदना म्हणतात। काय म्हणतात? संवेदना म्हणतात। ठीक आहे, त्याच्यानंतर इथे तुम्हाला दुसरा अजून एक प्रश्न विचारला जाऊ शकतो, तो म्हणजे अवबोध म्हणजे काय याच्यावरती। ठीक आहे, मग अवबोध म्हणजे काय बघा, तर संवेदनेला अर्थाचा मुलामा दिला की अवबोध तयार होतो। म्हणजे ही जी संवेदना आहे, ह्या संवेदनेला जर अर्थ प्राप्त झाला किंवा अर्थाचा मुलामा दिला तर काय तयार होतो? अवबोध तयार होतो। हा सुद्धा काय खूप इम्पॉर्टंट आहे, याच्यावरती सुद्धा परीक्षेत प्रश्न विचारलेला आहे। ठीक आहे, मग तुम्हाला संवेदना म्हणजे काय लक्षात ठेवायचं की काय असते? प्राथमिक स्वरूपाची क्रिया असते। ठीक आहे, आणि या संवेदनेला जर अर्थ प्राप्त झाला तर काय होतो? अवबोध होतो। आणि अवबोधाची व्याख्या कोणी केली तर रॉस यांनी अवबोधाची व्याख्या केलेली आहे, हे पण लक्षात ठेवायचं। ठीक आहे, दोन्ही गोष्टी लक्षात ठेवायच्या, एक तर संवेदना म्हणजे काय आणि अवबोध म्हणजे काय। संवेदनेला अर्थाचा मुलामा दिला की काय तयार होतो? अवबोध तयार होतो, आणि ही व्याख्या कोणाची आहे? रॉसची आहे। ठीक आहे, परीक्षेच्या दृष्टीने तुम्हाला दोन्ही गोष्टी काय आहेत या ठिकाणी खूप महत्त्वाच्या आहेत। ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया। प्रश्न क्रमांक 2 आहे। काय विचारले बघा, बुद्धिमत्ता म्हणजे बदलत्या परिस्थितीत नव्या गरजा भागवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे विचार करण्याची शक्ती असे डॅश डॅश यांनी म्हटले आहे। आता काय विचारले बघा, बुद्धिमत्ता म्हणजे बदलत्या परिस्थितीत नव्या गरजा भागवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे विचार करण्याची शक्ती असं कोणी म्हणलंय असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे। मग असं कोणी म्हटलंय तर हे स्टर्न यांनी म्हटलंय। कोणी म्हटलंय? स्टर्न यांनी। कोणी? स्टर्न यांनी म्हटलंय। ठीक आहे, मग या ठिकाणी लक्षात ठेवा, या स्टर्न यांचं पूर्ण नाव काय होतं? विल्यम स्टर्न आहे। लक्षात ठेवा, प्रश्न याच्यावरती विचारला जाऊ शकतो तुम्हाला पुन्हा एकदा। बुद्धिमत्ता म्हणजे बदलणाऱ्या परिस्थितीत नव्या गरजा भागवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे विचार करण्याची शक्ती होय। ठीक आहे, त्याच्यानंतर ही कोणाची व्याख्या आहे? विल्यम स्टर्नची आहे। त्याच्यानंतर अजून एक बुद्धिमत्तेची व्याख्या आहे, ती आहे अल्फ्रेड बिनेची। अल्फ्रेड बिने काय म्हणतात बघा, आकलन, बोध, दिशा व ज्ञान हे बुद्धीचे 4 पैलू आहेत। अल्फ्रेड बिने काय म्हणतात की आकलन, बोध, दिशा आणि ज्ञान हे काय आहेत? बुद्धीचे 4 पैलू आहेत। ठीक आहे, प्रश्न इथं असं सुद्धा विचारला जाऊ शकतो की अल्फ्रेड बिने यांच्या मते बुद्धीचे किती पैलू आहेत? मग किती पैलू आहेत? 4 पैलू आहेत। कोणकोणते आहेत? आकलन आहे, बोध आहे, दिशा आहे आणि ज्ञान आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर अजून एक व्याख्या आहे बुद्धिमत्तेची, ती आहे टर्मन यांची। तिन्ही व्याख्या काय आहेत परीक्षेच्या दृष्टीने आपल्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत। आता मी तुम्हाला एवढं डीपमध्ये का सांगतो, एवढं स्पष्टीकरणासह का सांगतो तर लक्षात घ्या मित्रांनो, प्रश्न आपल्याला रिपीट होतात, परंतु जशाच्या तसा प्रश्न रिपीट होणार आहे का तर त्याची शक्यता काय कमी आहे। प्रश्न आपल्याला त्या टॉपिकवरती येऊ शकतो, पण त्याच्यामध्ये काय थोडाफार काहीतरी बदल होऊन येऊ शकतो। म्हणून तुम्हाला हे काय करायचं आहे, बाकीचं नॉलेज या ठिकाणी आत्मसात करायचं आहे की जर प्रश्नामध्ये काही बदल झाला तर तुमचा प्रश्न चुकायला नको। ठीक आहे, मग टर्मनची व्याख्या काय आहे? अमूर्त कल्पनाविषयी विचार करण्याची क्षमता म्हणजेच काय? बुद्धी होय किंवा बुद्धिमत्ता होय। ठीक आहे, बुद्धिमत्तेच्या या तिन्ही व्याख्या काय आहेत? महत्त्वाच्या आहेत। लक्षात ठेवा, तुम्हाला प्रश्न परीक्षेमध्ये याच्यावरती विचारला जाऊ शकतो। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया। प्रश्न क्रमांक 3 आहे। प्रश्न पाहण्या अगोदर मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल, अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या, आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक सुद्धा नक्की करत जा, कारण भरपूर विद्यार्थी आहेत की जे काय करतात, आपले व्हिडिओ नियमितपणे बघतात परंतु आपल्या व्हिडिओला काय लाईक करायचं विसरून जातात। तर मित्रांनो प्लीज एक काय करत चला, लाईक करत चला। ठीक आहे,
प्रश्न क्रमांक 3 आहे, काय विचारले बघा. आकलन, शोध, दिशा, टीका हे बुद्धीचे 4 पैलू आहेत असे डॅश डॅश यांनी म्हटले आहे. आत्ताच मला वाटतं आपण वरच्या व्याख्येमध्येच पाहिलं होतं आणि तोच प्रश्न आपल्याला खाली विचारलेला आहे की आकलन, शोध, दिशा, टीका हे बुद्धीचे 4 पैलू आहेत असं कोणी म्हटलंय. तर हे अल्फ्रेड बिने यांनी म्हटलंय. कोणी म्हटलं आहे? अल्फ्रेड बिने यांनी. तुम्हाला दाखवतो मी, आत्ताच आपण प्रश्न घेतला होता. हे बघा, अल्फ्रेड बिने काय म्हणतात, आकलन, बोध, दिशा व ज्ञान हे बुद्धीचे काय आहेत? 4 पैलू आहेत. म्हणून मी तुम्हाला काय सांगतोय, आपण जे स्पष्टीकरण घेतोय ना ते सुद्धा काय तुम्हाला खूप महत्वाचं आहे की ज्याच्यावरती तुम्हाला पुन्हा पुन्हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. 4 नंबर काय? शैक्षणिक बुद्धिमत्तेला भावनिक बुद्धिमत्तेचे सहाय्य असले पाहिजे असा विचार डॅश डॅश यांनी मांडला. आता काय सांगितलंय, ही जी शैक्षणिक बुद्धिमत्ता आहे या शैक्षणिक बुद्धिमत्तेला भावनिक बुद्धिमत्तेचं काय पाहिजे? सहाय्य पाहिजे असा विचार कोणी मांडलाय असं आपल्याला विचारलंय. मग हा विचार कोणाचा आहे? तर डॅनियल गोलमन यांचा आहे. काय विचार आहे की बाबा शैक्षणिक बुद्धिमत्तेला भावनिक बुद्धिमत्तेचं काय सहाय्य पाहिजे किंवा सहकार्य पाहिजे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघू. प्रश्न पाहण्या अगोदर एक छोटीशी पण अतिशय महत्त्वपूर्ण अशी सूचना. मित्रांनो, आपण महा टीईटी परीक्षेसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज या ठिकाणी सुरू केलेली आहे. आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य काय? तर या ठिकाणी तुमच्या टीईटीच्या संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित अशी आपली ही टेस्ट सिरीज असणार आहे. ठीक आहे, मग या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला काय भेटेल? तर तुम्हाला 10 टेस्ट पेपर भेटतील. त्याचबरोबर तुम्हाला आतापर्यंत झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका, तुम्हाला टीईटीच्या आतापर्यंत झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला काय होतील? उत्तरासहित या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातील. ठीक आहे, त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला फ्रीमध्ये या ठिकाणी अतिशय IMP अशा नोट्स तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातील. मग यामध्ये कोणकोणत्या विषयाच्या नोट्स असतील? मराठी असेल, इंग्रजी असेल, गणित बुद्धिमत्ता असेल, इतिहास असेल, भूगोल असेल, त्याचबरोबर मानसशास्त्राच्या सुद्धा अतिशय IMP अशा नोट्स तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातील. ठीक आहे, मग एवढ्या सगळ्या आपल्या टेस्ट सिरीजचा आणि या मटेरियलचा जरी तुम्ही स्टडी केला मित्रांनो, तरी तुम्ही परीक्षेमध्ये 90+ म्हणजे तर काहीच नाही, तुम्ही 100+ मार्क घेऊ शकता. ठीक आहे, म्हणजे तुम्ही 100% पेपर काय होऊ शकता? पास या ठिकाणी होऊ शकता. ठीक आहे, मग ह्या सगळ्या मटेरियलची किंमत किती आहे आपली? तर फक्त 200 रुपये किंमत ठेवलेली आहे. परंतु त्याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्याच्या मागणीस्तव आपली ऑफर आज सुद्धा चालू आहे. म्हणजे जर तुम्ही आज आपली टेस्ट सिरीज घेतली तर ही टेस्ट सिरीज तुम्हाला फक्त आणि फक्त किती रुपयाला मिळेल? तर 139 रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज मिळेल. मग हे जे 139 रुपये आहेत हे तुम्हाला कुठं पे करायचे आहेत? तर तुमच्याकडे गुगल पे आहे, फोनपे आहे. या ठिकाणी माझा नंबर आहे बघा गुगल पे फोनपेचा, 96 89 14 16 30. पुन्हा एकदा सांगतो, 96 89 14 16 30 हा आपला गुगल पे फोनपेचा नंबर आहे. या नंबरवरती तुम्हाला काय करायचं आहे? 139 रुपये पे करायचे आणि तुम्ही जे पैसे पाठवले त्याचा काय करायचं? तुम्हाला एक स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि हा स्क्रीनशॉट मला व्हॉट्सॲपला शेअर करायचा आहे. व्हॉट्सॲपला सुद्धा आपला हाच नंबर आहे, 96 89 14 16 30 हाच आपला व्हॉट्सॲप नंबर आहे. व्हॉट्सॲपवरती तुमचा स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर 5 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला व्हॉट्सॲपवरती हे संपूर्ण मटेरियल काय केलं जाईल? प्रोव्हाइड केलं जाईल, शेअर केलं जाईल. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. 5 नंबर काय विचारले बघा. साध्य घटनास प्रवृत्त करणाऱ्या, विशिष्ट दिशेने वाटचाल करावयास लावणाऱ्या वर्तमानासाठी उत्साह टिकवून धरणाऱ्या शक्तींचे मिश्रण म्हणजे डॅश डॅश होय. आता बघा, कालचा जो व्हिडिओ पाहिला होता आपण, म्हणजे कालचा जो प्रश्नसंच पाहिला होता किंवा कालचं जे लेक्चर पाहिलं होतं त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला प्रेरणेची एक व्याख्या दिली होती आणि इथं सुद्धा आपल्याला प्रेरणेच्या व्याख्येवरतीच दुसरा प्रश्न विचारला आहे. मग काय बघा, साध्य घटनास प्रवृत्त करणाऱ्या, विशिष्ट दिशेने वाटचाल करावयास लावणाऱ्या वर्तमानासाठी उत्साह टिकवून धरणाऱ्या शक्तींचे मिश्रण म्हणजेच काय? तर प्रेरणा. ठीक आहे, महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर अजून एक इथं प्रश्न विचारला जातो तो म्हणजे ह्या धारणावरती. हे जे धारणा आहे याच्यावरती सुद्धा तुम्हाला याची व्याख्या सुद्धा काय विचारली जाऊ शकते. मग आता प्रेरणा आणि धारणा याच्यामधला फरक लक्षात ठेवा. धारणा म्हणजे काय? तर ज्ञान इंद्रियामार्फत ग्रहण केलेला अनुभव जपून ठेवणे म्हणजे धारणा होय. म्हणजे ज्ञानेंद्रियामार्फत जो एखादा अनुभव घेतलाय हा अनुभव आपण ग्रहण करणे म्हणजे स्मरणात ठेवणे, त्याला काय म्हणतो आपण? धारणा म्हणतो. ठीक आहे, आणि प्रेरणा समजून घ्या. ठीक आहे, म्हणजे ही प्रेरणा काय असते? एखादं काम करण्यासाठी आपल्याला प्रवृत्त करणारी प्रेरणा असते. आणि धारणा म्हणजे काय? ते काम केल्याच्या नंतर आपल्या मनामध्ये जी त्याच्याबद्दलची स्मृती आहे किंवा तो जो अनुभव आहे त्याला काय म्हणतो आपण? धारणा म्हणतो. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया.
6 नंबर काय, अध्यापन हे अध्ययनांगी होण्यासाठी काय आवश्यक आहे. आता बघा प्रश्न काय, इथं खूप कन्फ्युजनचा आहे प्रश्न. काय विचारलंय की हे जे अध्यापन आहे हे अध्यापन अध्ययनांगी होण्यासाठी काय आवश्यक आहे असं विचारलंय. ऑप्शन काय दिलेत बघा, प्रवर्तन, बक्षीस, शिक्षा आणि साहित्य. तर याचं योग्य उत्तर काय आहे, अध्यापन हे अध्ययनांगी होण्यासाठी प्रवर्तन आवश्यक आहे. काय आवश्यक आहे, प्रवर्तन. आता या ठिकाणी बऱ्याच जणांनी टोला मारला असता, बक्षीस टोला मारला असता 100%. ठीक आहे, कारण शिक्षा तर नसतं समजा, साहित्य नाही म्हटले असते, परंतु बक्षीस हे उत्तर दिलं असतं. परंतु त्याचं खरं उत्तर काय आहे, प्रवर्तन हे याचं उत्तर आहे. म्हणून तुम्हाला काय सांगतो, आपण जे प्रश्न घेतो ना हे प्रश्न तुमच्या बुद्धीला चालना देणारे असतील. तुमच्या परीक्षेमध्ये जे प्रश्न विचारले जाणार आहेत तेच प्रश्न आपण या ठिकाणी काय करतो, घेत असतो. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 7 आहे, इसवी सन 1921 साली दक्षिणामूर्ती येथे बालमंदिर नावाची शिशुशाळा डॅश डॅश यांनी सुरू केली. आता काय विचारले आपल्याला, 1921 साली दक्षिणामूर्ती येथे बालमंदिर नावाची शिशुशाळा कोणी चालू केली असं विचारलंय. ठीक आहे, काय विचारलंय की बाबा 1921 ला ही जी शाळा आहे, 1921 साली दक्षिणामूर्ती येथे बालमंदिर नावाची शिशुशाळा कोणी चालू केली असं विचारलंय. मग ही शिशुशाळा कोणी चालू केली होती, तर ती गिजूबाई बधेका यांनी चालू केली होती. आता प्रश्न इथे दुसरा असा फिरून विचारला जाऊ शकतो की गिजूबाई बधेका यांनी बालमंदिर नावाची शिशुशाळा कधी चालू केली, तर कधी चालू केली, 1921 ला. दुसरा प्रश्न अजून विचारला जाऊ शकतो, गिजूबाई बधेका यांनी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी बालमंदिर नावाची शिशुशाळा 1921 साली सुरू केली. मग कोणत्या ठिकाणी केली, दक्षिणामूर्ती या ठिकाणी. अजून तिसरा प्रश्न इथे विचारला जाऊ शकतो, गिजूबाई बधेका यांनी 1921 साली दक्षिणामूर्ती या ठिकाणी कोणत्या नावाची शाळा सुरू केली किंवा सुरू केलेल्या शाळेचं नाव काय, तर नाव काय होतं, बालमंदिर शाळा किंवा बालमंदिर. ठीक आहे, त्याच्यानंतर अजून एक प्रश्न विचारला जाऊ शकतो की शाळा कोणत्या प्रकारची होती, म्हणजे शिशु शाळा होती, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो समजा अंगणवाडी किंवा लहान गट किंवा प्राथमिक शाळा, उच्च प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा असं सुद्धा विचारू शकतात. मग लक्षात ठेवा ही कोणती शाळा होती, तर ही शिशु शाळा होती. ठीक आहे, ज्याला आपण आता नर्सरी म्हणतो. ठीक आहे, त्याच्यानंतर इथे अजून एक महत्त्वाचा प्रश्न विचारला जातो, तो म्हणजे अनुताई वाघ यांच्यावरती, खूप इम्पॉर्टंट आहे. मग अनुताई वाघ यांचं कार्य कुठं आहे, तर किंवा कोणता प्रकल्प आहे त्यांचा, तर कोसबाड हा प्रकल्प आहे. त्यांचं पुस्तक सुद्धा आहे कोसबाडच्या टेकडीवरून. याच्यावरती सुद्धा तुम्हाला प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला आहे की अनुताई वाघ यांचं खालीलपैकी कोणतं पुस्तक आहे, तर त्यांचं पुस्तक आहे कोसबाडच्या टेकडीवरून. किंवा प्रश्न फिरून असं सुद्धा विचारला जातो, कोसबाडच्या टेकडीवरून हे पुस्तक खालीलपैकी कोणाचं आहे, तर ते कोणाचं आहे, अनुताई वाघ यांचं आहे. त्याच्यानंतर अजून एक प्रश्न विचारला जातो तो म्हणजे रमाबाई रानडे यांच्यावरती. तर रमाबाई रानडे यांनी कशाची स्थापना केली होती, सेवा सदनची स्थापना केली होती. आणि या ठिकाणी सावित्रीबाई फुले यांच्यावरती तो प्रश्न आपल्याला परीक्षेत 100% विचारलाच जातो. ठीक आहे, परंतु त्यांचं कार्य एवढं मोठं आहे की तिथं एका शब्दात मी त्यांचं कार्य सांगू शकत नाही. त्या भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका होत्या, पहिल्या स्त्री मुख्याध्यापिका होत्या. ठीक आहे, त्यांच्याबद्दल आपण नेक्स्ट एखाद्या व्हिडिओमध्ये एक 10-15 ओळीची तरी माहिती बघावं लागेल. ठीक आहे, बघूया. पुढचा प्रश्न आहे 8 नंबर, अध्यापनाच्या प्रतिमानाचे जनक डॅश डॅश हे आहेत. आता काय विचारलंय, अध्यापनाच्या प्रतिमानाचे जनक कोण आहेत असं आपल्याला या ठिकाणी विचारलंय. मग अध्यापनाच्या प्रतिमानाचे जनक कोण आहेत, तर मार्शा विल व ब्रूस जॉईस हे काय आहेत, अध्यापनाच्या प्रतिमानाचे जनक आहेत. ठीक आहे, आता या ठिकाणी काही प्रतिमान दिलेले आहेत की जे तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात आणि कोणतं प्रतिमान कोणाचं आहे ते पण दिले बघा. उद्गमन प्रतिमान कोणाचं आहे, हिल्डा टाबाचं आहे. नाव जरा लक्षात ठेवायला अवघड आहेत. संकल्पना प्राप्ती प्रतिमान कोणाचं आहे, जेरोम ब्रुनर यांचं आहे. हे इम्पॉर्टंट आहे, याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बोधात्मक विकास प्रतिमान जीएन पियाजे हे सुद्धा महत्त्वाचं आहे, प्रश्न विचारलेला आहे. अग्रज संघटन प्रतिमान डेव्हिड आसुबेल, डेव्हिड आसुबेलची उत्पत्ती सुद्धा विचारलेली होती, लक्षात ठेवायची. ठीक आहे, त्याच्यानंतर पृच्छा प्रशिक्षण प्रतिमान रिचर्ड सायमन. स्मृती प्रतिमान जेरी लुकास, हॅरी लॉरेस. जीवशास्त्रीय पुच्छा प्रतिमान जोसेफ शॉप्स.
ठीक आहे. आता यापैकी काय करायचं तुम्हाला, हे 3 लक्षात ठेवायचे, जेरॉम ब्रुनरचं, जीन पियाजेचं आणि डेव्हिड आसुबेलचं, यांच्यावरती प्रश्न परीक्षेत विचारलेले आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 9 नंबर. सजीवांची लक्षणे हा पाठ शिकविताना शिक्षकांनी सुरुवातीला विद्यार्थ्याकडून सभोवताली असणाऱ्या सजीवांची माहिती काढून घेतली. येथे शिक्षकांनी अध्यापनाचे कोणते सूत्र वापरले? आता अध्यापनाचे सूत्र तुम्हाला माहिती आहेत. ठीक आहे. मग इथं काय विचारलंय, शिक्षकांना एक पाठ शिकवायचा आहे, त्याचं नाव काय आहे, सजीवांची लक्षणे हा पाठ शिकवायचा आहे. हा पाठ शिकवताना शिक्षकांनी सुरुवातीला काय केलं, विद्यार्थ्याकडून त्यांना जो माहिती परिसर आहे, सभोवतालचा जो परिसर आहे, ह्या परिसरातील सजीवांची काय केली, त्यांच्याकडून माहिती घेतली. म्हणजे विचारलं असेल बाबा पाळीव प्राणी कोणते आहेत, जंगली प्राणी कोणते आहेत, किंवा आपल्या परिसरात कोणते प्राणी आढळतात, तुम्ही रोज कोणते प्राणी बघता, असं विचारलं असेल. ठीक आहे. मग हे कोणतं अध्यापनाचं सूत्र आहे? काय ऑप्शन बघा, मूर्ताकडून अमूर्ताकडे, सुगमाकडून संकीर्णाकडे, ज्ञाताकडून अज्ञाताकडे, विशिष्टाकडून सामान्याकडे. मग यापैकी कोणतं सूत्र वापरलं त्यांनी, तर ज्ञाताकडून अज्ञाताकडे. ठीक आहे. म्हणजे त्यांना माहिती आहे, विद्यार्थ्यांना सभोवतालचे प्राणी किंवा सभोवतालचे सजीव त्यांना माहिती आहे. मग त्या माहितीकडून त्यांनी काय केलं, विद्यार्थ्यांना सजीवाच्या लक्षणाकडे ते घेऊन गेले. म्हणजे माहीत असलेल्या गोष्टीकडून माहीत नसलेल्या गोष्टीकडे घेऊन गेले. त्यालाच काय म्हणतात, ज्ञाताकडून अज्ञाताकडे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे 10 नंबर. काय विचारले बघा, यशस्वी अध्यापन म्हणजे काय? आता काय विचारलंय, यशस्वी अध्यापन म्हणजे काय? ठीक आहे. मग बघूया ऑप्शन काय आहेत. 100% निकाल, सर्व विद्यार्थ्यांनी प्रावीण्यासह उत्तीर्ण होणे, परिणामकारक अध्ययन आणि विद्यार्थ्याचे यश. आता तसं जर पाहिलं तर या ठिकाणी काय आहेत, 4ही उत्तर आपल्याला बरोबर वाटू शकतात. ठीक आहे. 4ही उत्तर आपल्याला काय करू शकतात, बरोबर वाटू शकतात. परंतु या ठिकाणी आपल्याला काय करायचं असतं, सर्वात योग्य उत्तर कोणतं आहे हे उत्तर निवडायचं असते. ठीक आहे. मग याचं उत्तर काय योग्य, परिणामकारक अध्ययन. यशस्वी अध्यापन म्हणजे काय, तर परिणामकारक अध्ययन. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. 11 नंबर. क्रियात्मक क्षेत्रातील विकासाच्या टप्प्यांचा योग्य क्रम कोणता? आता काय सांगितलं आपल्याला, हे जे क्रियात्मक क्षेत्र आहे, या क्रियात्मक क्षेत्रातील विकासाच्या टप्प्यांचा योग्य क्रम विचारलाय. मग या टप्प्यांचा योग्य क्रम काय आहे, तर पर्याय क्रमांक 4 हा योग्य क्रम आहे. अनुकरण, क्रियाकौशल्य, अचूकता, संधिकरण आणि स्वाभाविकरण हा काय आहे, क्रियात्मक क्षेत्रातील विकासाच्या टप्प्यांचा योग्य क्रम आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी याच्याबद्दल महत्त्वाची माहिती ठेवूया आपण किंवा वाचूया. लक्षात घ्या, डॉक्टर बेंजामिन ब्लूम नाव लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. डॉक्टर बेंजामिन ब्लूम यांनी सर्वकष मूल्यमापनाच्या 3 क्षेत्रांची किंवा त्रिविध अंगाची कल्पना मांडली. ठीक आहे. मग आता या ठिकाणी प्रश्न तुम्हाला असा विचारू शकतात की सर्वकष मूल्यमापनाच्या 3 क्षेत्रांची कल्पना कोणी मांडली? मग कोणी मांडली, डॉक्टर बेंजामिन ब्लूम यांनी मांडली. ठीक आहे. मग ते 3 क्षेत्र कोणकोणते आहेत बघा बरं. पहिलं आहे बोधात्मक क्षेत्र, दुसरं आहे क्रियात्मक क्षेत्र आणि तिसरं आहे भावनात्मक क्षेत्र. ठीक आहे. मग याचा क्रम कसा आहे, बोधात्मक क्षेत्राचा क्रम कसा आहे बघा, ज्ञान, आकलन, उपयोजन आणि कौशल्य. ठीक आहे. क्रम विचारलेला आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर क्रियात्मकचा काय आहे, अनुकरण, क्रियाकौशल्य, अचूकता, संधिकरण आणि स्वाभाविकरण. आणि भावनात्मक क्षेत्राचा काय आहे, अवधान, प्रतिसाद, मूल्य निर्णय, संघटन आणि मूल्य समूह. तिन्ही क्षेत्राचे तुम्हाला क्रमासहित लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न 12 नंबर. खाली काही वर्तन बदल दिले आहेत, त्यापैकी बोधात्मक वर्तन बदल कोणता? आता काय विचारलं आपल्याला, बोधात्मक वर्तन बदल विचारलाय. बघूया काय काय आहेत ऑप्शन. शारदा सुंदर भरतकाम करते, राजूचे त्याच्या कुत्र्यावर प्रेम आहे, विनीत परिच्छेद वाचून त्यावरील प्रश्नांची उत्तरे सोडवितो आणि सुनीताला शंख शिपले जमविण्याचा छंद आहे. मग यापैकी बोधात्मक वर्तन कोणतं आहे, एकदा विचार करा. मी तोपर्यंत काय करतो, थोडंसं पाणी पितो. ठीक आहे. मग या ठिकाणी आपलं योग्य उत्तर काय आहे, पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे. विनीत परिच्छेद वाचून त्यावरील प्रश्नांची उत्तरे सोडवितो हा काय आहे, बोधात्मक वर्तन बदल आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया 13 नंबर. खालीलपैकी कोणती मुले विशेष गरज असणारी नाहीत ते सांगा. आता काय सांगितलंय, खालीलपैकी कोणती मुले विशेष गरज असणारी नाहीत हे आपल्याला सांगायचं आहे. ऑप्शन काय येतं, बौद्धिकदृष्ट्या मागासलेली, उच्च दर्जाची बुद्धिमत्ता असलेली, अध्ययन अक्षमता असलेली आणि अध्ययन क्षमता असलेली. मग यापैकी कोणती मुलं विशेष गरज
असणारी नाहीत, तर ती अध्ययन क्षमता असलेली मुलं ही विशेष गरज असणारी नाहीत. इथं आपल्याला काय विचारलंय? नाहीत असं विचारलंय. म्हणजे प्रश्न वाचताना तुम्हाला व्यवस्थित समजून घ्यायचं आपल्याला काय विचारलंय ते. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. 14 नंबर. अध्ययनात क्रियाशीलता कोणत्या स्वरूपाची असते? आता काय विचारलंय? अध्ययनामध्ये क्रियाशीलता कोणत्या स्वरूपाची असते असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. ठीक आहे. मग पहिला ऑप्शन काय आहे? बौद्धिक व भावनिक. दुसरं काय आहे? फक्त बौद्धिक. तिसरं काय आहे? शारीरिक व मानसिक. आणि चौथं ऑप्शन काय आहे? फक्त सामाजिक. मग या ठिकाणी अध्ययनात क्रियाशीलता कोणत्या स्वरूपाची असते? तर ही फक्त बौद्धिक स्वरूपाची असते. लक्षात ठेवा, खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. चला पुढचा आणि आपला शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 15. आता आज आपण 15 प्रश्न घेतलेत. कदाचित उद्यापासून आपण काय करू? रोजच्या लेक्चरमध्ये 20 प्रश्न घेण्याचा काय करू? आपण प्रयत्न करू. म्हणजे काय होतील? तुमचे जास्तीत जास्त प्रश्न या ठिकाणी कव्हर होतील. ठीक आहे. अध्यापन शास्त्र म्हणजे काय किंवा डॅश डॅश असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. ऑप्शन आहेत पद्धती व प्रतिमान, तत्वे व नियम, अध्यापन सूत्रे आणि वरील सर्व. तर यापैकी जे योग्य उत्तर असेल हे उत्तर तुम्हाला काय करायचं आहे? कमेंटमध्ये सांगायचं आहे. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगत चला. ओके, धन्यवाद मित्रांनो.